नमस्कार, मी संदीप साळुंके लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सध्या गावाकडे हळदी कुंकू चालू आहेत आणि अनेक महिला त्यांच्यामध्ये सुंदर सुंदर सहभाग घेत असतात आणि हा खास करून महिलांसाठी असलेला कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये ना इतर जे सामाजिक उपक्रम आहेत ते सुद्धा चालू असतात। तर आता मी चाललो आहे तळळे येथे आणि तळळे येथे आरमार्ट आहे आणि आरमार्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळतात। कारण थोडक्यात एक मिनी मॉल, जसं मुंबईमध्ये मॉल असतो तसं हे आरमार्ट आहे आणि आता पण त्या ठिकाणी चाललो आहे कारण हे जे हळदी कुंकू आहे त्याचं आयोजन केलं आहे आरमार्टने आणि आरमार्टमध्ये काय काय वस्तू मिळतात त्यासुद्धा आपण बघूया, कशाप्रकारे आयोजन आहे ते बघूया आणि कशाप्रकारे गावाकडचं हळदी कुंकूचा समारंभ चालू आहे ते बघूया। आता मी चाललो आहे तळेरेला म्हणजे तळ्याला चाललो आहे आणि तळे बाजारपेठेमध्ये हे आरमार्ट आहे, तर त्या ठिकाणी जाऊया आणि कशाप्रकारे हे आयोजन आहे ते बघूया आणि हळदी कुंकू कसं साजरं होते ते बघूया। आणि तिकडे जाऊन धमाल असणार आहे कारण महिला मंडळ वेगवेगळी नावं घेणं किंवा जे आपले पारंपरिक पद्धतीने जसा आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो तशाच प्रकारचा कार्यक्रम आपल्याला तिकडे बघायला मिळेल। तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि अधिक माहिती घेऊया। तर आत्ता आपण आलो आहे तळे बाजारपेठेमध्ये आणि ही आपली तळ्याची बाजारपेठ नाका आहे आतलं आणि तिथून आतमध्ये आल्यानंतर हे आरमार्ट आहे। आता आपण आरमार्टला पोहोचलो आणि इकडे आता हळदी कुंकू समारंभ चालू आहे कारण लोक आता येत आहेत इकडे हळूहळू। इकडे हळदी कुंकू चालू आहे आणि मी आता आरमार्टच्या आतमध्ये आणि आपल्याबरोबर आरमार्टचे मालक आहेत जितेंद्र राणे आणि नमस्कार राणे साहेब। नमस्कार। यावर्षी तुमचं नेहमीप्रमाणे आयोजन आहे आणि आता 5 वर्ष चालू 5 वर्ष झाले सुरू करू आणि दरवर्षी 1 वर्ष फक्त आम्ही हळदी कुंकूचा समारंभ आम्ही ठेवला नाही, बरोबर। तर बाकी 2021 पासून आम्ही सलग कंटिन्यूस आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करतो। या पंचक्रोशीतल्या ज्या महिला येतात आम्ही निमंत्रण करतो, बरोबर, त्या लोक हळदी कुंकूला हजर राहतात, बरोबर। आता जर आरमार्ट पण नवीन काय काय आलं ते पण दाखवा आल्याप्रमाणे। नवीन आता आम्ही एक नवीन वर्षाची यादी पहिली तुम्हाला एक गोड आनंदाची बातमी देतो सगळ्या कस्टमरसाठी, ग्राहकांसाठी इथल्या पण की आम्ही दर 1000 परचेसला 100 पॉईंट आम्ही देतोय आणि 100 पॉईंटला आम्ही 40 रुपये आम्ही त्यांना म्हणजे साधारण एक म्हणजे 1000 रुपयाची खरेदी केली 40 रुपये 40 रुपये त्यांना मिळणार डिस्काउंट। 1000 असे पॉईंट झाले की त्यांचे 400 रुपये आमच्याकडे जमा असणार, त्या 400 रुपयामध्ये ते कुठलीही ग्रोसरी ते खरेदी करू शकतात, त्या व्हॅल्यूची वस्तू घेऊ शकतात, कुठली ग्रोसरी ते खरेदी करू शकतात, बरोबर। आणि तुम्ही आता आरमार्ट चालू केल्यापासून आतापर्यंत काय नाही अपडेशन चालूच आहे ना? दरवर्षी आमचं गणपतीला प्रत्येक सणाला आता कालच्या एअर एंडिंगला आम्ही काही एका दिवसासाठी आम्ही काही ऑफर ठेवलेली बिर्याणीसाठी, व्हेज बिर्याणीसाठी आणि नॉन व्हेज बिर्याणीसाठी स्पेशल ऑफर ठेवलेलं आहे, म्हणजे एक कॉम्बो पॅकेट ठेवलेलं की जेणेकरून त्या पॅकेज घेतलं की त्यांना त्याच्यामध्ये सूट मिळणं आम्ही दिलेली सवलती दिलेली त्या। ओके, आता दुकान पण दाखवा काय काय नवीन अपडेट आहेत ते एक बाजू म्हणजे कसे कसे आहेत ते रॅक कंझ्युमर प्रोडक्ट आहे। हा, सगळ्या ब्रँडची आपले सगळे ब्रँडेड वस्तू ठेवतात म्हणजे आता सगळे जे आपले शासकीय मानांकन आहेत त्याचीच वस्तू ठेवतात, प्रत्येक गोष्ट आम्ही कुठला मागे जाता कामा नये, बरोबर। ही वस्तू नाही आहे बाबा, इकडे हेड अँड शोल्डर सगळे ब्रँडेड आहे, सनसिल्क आहे, क्लिनिक प्लस आहे, ओके। हे सगळा हार आहे काय तुमचा याचा कॉस्मेटिक, त्याच्यामध्ये शॅम्पू आहे, फेस वॉश आहे, या रॅकमध्ये सगळे पावडरी कॉस्मेटिक्स आहे म्हणजे हा संपूर्ण रॅक कॉस्मेटिक्स आहे, ओके। आणि याच्यानंतर ऑइल आणि सोप, ओके, तेल आणि साबण सगळ्या ब्रँडचे मेडिमिक्स आहे, इकडे सगळ्या टाईपचे आहेत, बरोबर। रिक्सोना पण आहे आणि इकडे आता हे सगळे साबण, या बाजूला इकडे मॅगी, इकडे खाण्याचे प्रोडक्ट आहेत, मॅगी, नंतर ब्रेड्स आहेत म्हणजे खजूर आहेत। म्हणजे तुमच्या शॉपमध्ये टोटल किती प्रोडक्ट असतील म्हणजे अकाउंट मध्ये पकडलं तर? अराउंड 4000च्या वरती तुमचे ब्रँड आहेत तुमच्याकडे म्हणजे आणि तेवढे वस्तू आहेत, ओके। म्हणजे साबण झाले, हे मॅगी, बाकी सगळं आहे, बरोबर। हा, तर हे सगळे साबण आहेत तिकडे आणि सगळ्या ब्रँडचे साबण आहेत त्यांच्याकडे, रिन, टाईड, म्हणजे जेवढं आपल्या एका मॉलमध्ये असतं ते सगळे तुम्हाला भेटेल म्हणजे गावाकडे पण मॉल सिस्टीम आहे एका छताखाली टॉप लोड आणि फ्रंट त्यांच्यासाठी पण ठेवलंय आणि सगळ्यांची ऑफर लिहिलेली आहे ना समोर समोर।
आणि ती सध्या तुमची म्हणजे फ्लॅट ऑफर पण आहे, 1000 रुपयावरती 40 रुपये. इकडे सगळे आपले कडधान्य काय शेंगदाणे, मैदा, बरोबर. हा सगळं किचनचं सगळं सामान आहे इकडे. साबुदाणा, दुसरी आयटम सगळे. हे ऑइल आहे, या बाजूला ऑइल आहे. ऑइल मध्ये पण तुम्हाला स्टार आहे, सनरिच आहे. 1-2 रुपये आम्ही प्रत्येक ऑइलला आम्ही डिस्काउंट आहे. आहेत. ओके, कुठे आहे? म्हणजे होलसेल सारखाच रेट आहे तुमचा. इकडे सगळे डाळी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. चहा पावडर सगळं, कडधान्य, चहा पावडर, हा रॅक सगळा चहा पावडर, घरगुती वस्तूंचा. म्हणजे बिस्किट आहे, या बाजूला बिस्किट्स आहेत ना. बिस्किट्स आहे. इथे सगळे तुम्हाला गुड डे पासून सगळे ब्रँडेड बिस्किट्स. आणि एका दुकानात म्हणतात ना, जास्तीत जास्त जेवढ्या वस्तू असतात एखाद्या मॉलमध्ये सगळ्या वस्तू तुम्ही ठेवल्या इकडे. तुम्हाला इकडे मुंबईसारखं किंवा एखाद्या शहरासारखं सगळं मिळून जाईल आरामात. आणि आता त्यांचं 5वं वर्ष आहे, सलग 5 वर्ष ते सेवा देत आहेत. आणि असे वेगळे उपक्रम पण त्यांचे चालू असतात. हळदी कुंकू आहे आणि इतर पण. इकडे सगळे तीळ आहे मसाले आणि मेन यांचा रेट लिहिलेला आहे सगळ्यावरती. त्यामुळे तुमचं बिल किती होणार या अगोदर तुम्हाला कळलं. 50 रुपये MRP सगळ्यावरती MRP लिहिलेली आहे. आणि या MRP वरती तुम्ही 40% ऑफ देणार. बरोबर, 1000 रुपयाला 40 रुपये. त्याच्यामध्ये असं आहे की ऑलरेडी आम्ही डिस्काउंटेड करून लावलेले आहेत. हा, पण तरी पण अजून कमी करणार. पण अजून तुम्ही त्यांना 1000 रुपयावर 40 रुपये आम्ही. ओके, म्हणजे आता एक्झाम्पल साठी आहे का, मार्केटमध्ये सध्या समजा डाळ ही एक जनरल दुकानमध्ये किती रुपये असेल ही? सपोज आम्ही आता 1 किलोची आम्ही 190 ला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये जर काही क्वांटिटी घेतली 2 किलो 4 किलो तर त्याच्यामध्ये आणखी अजून कमी करता. ओके, म्हणजे टोटल बिल मध्ये कमी होणार. मध्ये कमी होतं. परत प्रत्येक आम्ही बॅग घेतली तर परत त्या बॅगेवर सुद्धा आम्ही प्रत्येक फुल 30 किलोची बॅग घेतली, एक बॉक्स घेतला ऑइलचा, तर प्रत्येकावर आम्ही ही MRP सूट देऊन सुद्धा आम्ही त्याच्यावर आणखी कमी करतो. बरोबर, म्हणजे डिपेंड क्वांटिटी. बरोबर. आणि मिनिमम मार्जिन मध्ये ते सेलिंग असते यांचं. तिकडे सगळे कोकणची बघा, कोकम आगळ पण आहे यांच्याकडे. चंद्राचे मसाले आहेत सगळे. आचार, लोणची आहे तिकडे. हे सगळं लोणच्याचा रॅक आहे. आणि तुम्हाला सगळ्या वस्तू एकाच जागेवर मिळतील. हे सगळे टूथपेस्ट आहे तिकडे. पावडरी पासून पावडर आहे, डाबरलाल आहे इकडे. गुळ आहे इकडे मेणबत्ती, गुळ आहे. आणि दोन्ही प्रकारचे गुळ आहे, म्हणजे रेग्युलर पण आहे आणि काळा पण आहे. सगळे तर अशा प्रकारे आणि आता आम्ही हे स्पेशल आम्ही प्युअर म्हणतात ना, घरगुती हे आम्ही आता लॉन्च केलंय. ओके, आणि हे कुठून आणता तुम्ही? हे आम्ही कुडाळवरून आणतो, घरी स्वतः हे करतो. बरोबर, बनवतो. तो आम्ही तिथे एकदम प्युअर 500 ml म्हणजे अर्धा लिटरचं किती? 300 रुपये. आणि डिस्काउंटेड याच्यावर असतात ना? डिस्काउंट केलेलं आहे. ओके, 390चं 380, 10 रुपये ऑलरेडी आम्ही 380. ओके, हां. अशा प्रकारे हे बघा, तुम्हाला घरगुती गावचं म्हणजे घरातलं पाहिजे ते घेऊ शकता. आणि मार्केटमधले पण सगळे गोवर्धन ते पण आहे. बरोबर. इकडे हे सगळे शॅम्पू आहे, तिकडे कंडिशनर, पूर्ण मेहंदी, बरोबर, एअर कंडिशनर. दावतचे सगळे आम्ही तांदूळ सुद्धा आम्ही आता कव्हर केलेत. ओके, दावतचे सगळे. दावत राईस 70 आहे, 40 आहे. आणि जलसा, मोगरा, बासमती. याच्यावरती पण आता हे कशी आहे, म्हणजे सध्या रेट याचा तांदळाचा 360 आहे. 360 किती किलो आहे तो? काय म्हणतो? किती किलोची बॅग आहे ही? 5 किलो. 5 किलो 360. ओके, दावत राईस. सगळे त्यांचे ब्रँडेड सगळ्या वस्तू ठेवल्या. इकडे तुम्हाला पूजेचं साहित्य म्हणजे अगरबत्ती, धूप, माचीस. हां, आपण थोडक्यात बघतोय. ठीक आहे, इकडे सुद्धा काही रॅक आहेत. म्हणजे तुम्हाला सगळं सामान आहे बघा. हे सगळे पीठ आहेत वेगवेगळे. आपलं फेमस वडापीठ, कोंबडी वडे. तर याच्या प्रकारे सगळे पीठ तुम्हाला इकडे भेटेल, सगळं भेटेल एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी. म्हणजे आपला त्रायातला मिनिमॉल बघतोय, सगळ्या गोष्टी तिकडे. आणि इकडे घरगुती वस्तू सुद्धा आहे, सगळे कचऱ्याची सुपली आहे. इकडे बॉटल आहे, पाणी बॉटल आहे. हे सगळे झाडूचे प्रकार. हे छोटे छोटे बकेट आहे तिकडे. कचऱ्याचा डब्बा. आणि कार्यक्रमाला लागणारे सगळ्या गोष्टी इकडे आहेत.
सगळे पत्रावळी डिशेस आहेत, चहाचे कप, पाण्याचे कप. तुम्हाला एकाच ठिकाणी सगळे भेटते पत्रावळी तिकडे. तर तुम्हाला जर सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतील तर आरपाटला भेट द्या आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये सगळ्या वस्तू मिळतात तुम्हाला इकडे. कारण हे होलसेल खरेदी करतात डायरेक्ट वाशी मार्केटवर. त्यामुळे फ्रेश माल आणि ताजा माल सगळं तुम्हाला एकदम मिळणार इकडे. स्वस्त म्हणजे मस्त. हे सगळे कॅडबरीचे प्रकार इकडे. इकडे तांदूळ पण आहेत वेगवेगळ्या क्वालिटीचे, सुकं खोबरं. आणि इकडे तुम्हाला शाळेची वस्तू म्हणजे स्केच पेन, पेन्सिल सगळे इकडे भेटतील. वह्या, नोटबुक सगळे. अशा प्रकारे मॉल आहे. इकडे आता बाहेर हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे. अशा प्रकारे तर इथे सुसज्ज असं आरमाट आणि इथल्या हळदी कुंकू कार्यक्रमाचा पण आपण आनंद घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा कधी आरमाटला भेट दिली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला केव्हा आला होता ते, किंवा येणार असेल तरी कमेंट करा. नमस्कार, माझं नाव रुपाली अतुल दळवी. उपस्थित सर्व महिलांना व भगिनींना तसेच जमलेल्या सर्व मंडळीचे आरमाटमध्ये सहर्ष स्वागत आहे. सर्वांचे मनापासून आभार. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आरमाटने महिलांसाठी हळदी कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम मी आरमाटच्या संपूर्ण परिवाराचे मी आभार मानते. उपस्थित सर्व मंडळीचे व आरमाटमध्ये एवढे जिव्हाळ्याचे व जवळचे नाते असल्यामुळे हे सर्व शक्य होत आहे. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत आमच्यावर दाखवलेला विश्वास हीच आमच्या कामाची पोचपावती आहे. मकर संक्रांतीच्या या सणानिमित्त आम्ही हळदी कुंकू व तिळगुळातील गोडवा जपण्यासाठी वेळात वेळ काढून आल्याबद्दल सर्वांचे मी आभारी मानते. आरमाट परिवार बरोबर असणारे तुमचे आमचे नाते आजच या शुभदिनी अधिक वृद्धिंगत करूया. नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे, तिळगुळ हळव्या संगे अधिक दृढ करायचे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सर्वांचे आभार आणि धन्यवाद. एक छोटासा म्हणजे गेम ठेवला आहे मी. 3 आहे गेम. एक ग्लास गेम आहे. 1 ते 21 अंक आहेत. त्या ग्लासाच्या खाली लिहिलेले आहे ते तुम्हाला थर मांडायचे 1 ते 21. दुसरा गेम आहे फुगा फुगवायचा आणि फोडायचा 1 मिनिटात. जो काय फोडशाल तो. आणि बॉल बादली असेल इथे 10 फूट अंतरावर ठेवून बॉल टाकायचे आहेत त्या बादलीमध्ये 10 1 मिनिटात. त्याच्यात तुमचाचाही नंबर आहे आम्ही बक्षीस ठेवलेले आहे. आम्ही आधी 3 काढलेले होते पण जो जिंकेल ते आम्ही अधिक बक्षीस ठेवलेले आहे. तुम्ही तेवढं फक्त सहकार्य करा एवढं आम्ही आल्याबद्दल. चालू झाले. गेम जिंकण्यासाठी गिफ्ट सुद्धा आहे बघा.
या ठिकाणी सगळ्यांना चहा पावडर आणि गुळ पावडर वाण म्हणून दिलं जाते. हे पॅकेट दिलं जाते सगळ्यांना. आणि अंक मराठीच नाही त्याच्यामुळे मिक्स करा. लक्षात आले नाही.
नाही एवढंच आहे ते. एक जरी गेला ना तर आम्ही समजून जाईल. पाठीच ठेवा. आता नेम लावायला पाहिजे. मग सचिन तेंडुलकरला जाऊन भेटावं लागेल. नाही माझा गेला नाही तो बघा आज गेला. बाजूला लागू एक पण नाही. चला चला चला. उंचा माणसाचा फायदा करून उंचा लक्षात ठेवा. उंचा आता टाकला तशी लागणार. अरे हलकी आहेत ना. हलकी आहेत ना. इथे बस. इथे बस. नाव सांगा. नाव सांगा. तिने गेले. हा एक गेलं. नाव घ्या नवऱ्याचं. एक पण जायचं नाही मग. एक पण नवऱ्याचं नाव एक पण नाही होतं. नवऱ्याचं नाव घेऊन कॉन्फिडन्स भारी आहे. अरे वा. दिला दिला. एक दोन तीन पाच गेले. अरे वा. दोन तीन. अरे चार हो आम्ही चाललो. हो आम्ही चाललो. गेला गेला आता हळदी कुंकू चालू आहे आणि आपल्या इथे गरम गरम कॉफी आलेली आहे. अमोल सौरभ स्वतः कॉफी घेऊन आलेत. त्यांच्याकडे चहा आणि कॉफी फेमस आहे एकदम. तर बाजारात आला त्यांच्याकडे चहा आणि कॉफी नक्की ट्राय करा. उत्तम ना. फेमस चहावाले. तिकडे अशा प्रकारे मस्त सेलिब्रेशन चालू आहे. गावाकडे हळदी कुंकू अमोल अमोल त्याच्यात आहे. एका मिनिटात
तुमच्यावर पण ते टायमिंग संपून जाणार. आणि एक फुगला म्हणजे फुगा फुगवायचा आणि बसायचं. Last 15 seconds to go. Stop. 3 फुगले. नेक्स्ट. Start. जरा तरी फुगवा, तेवढा लहान नाही. फुगवा ना, खाली पडलं. एका मिनिटात किती फुटतील. वर्तुळावरती उभंच राहायचं, लक्षात ठेवा. बाजूने बंद कर. Stop. दोनच फुटले. तो टाकू नका. फुगवलेला पाहिजे आवाज चांगला आहे. जाऊ दे, तुला गणपती वेळी लागेल तर घ्यावी लागेल. 3. चार. 5. 5. नाव काय तुमचं? वरून पूजा वरून करते. पूजावरून 5 पडले. चला नेक्स्ट. Start. पकडून फोडायचा. उसकी बात. अरे गाठ बरोबर गाठ बरोबर नाही मारली. खुश झाला. युट्यूबला बघणार आहेत तुमचे, त्याच्यामुळे अरे बडा 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 बडा. हा क्या बात है. Stop. 3 झाले. 3.
तू फुसकी नाही काउंट करणार ना, फुसकी बाद झाली. फुसकी बाद एकच झाला यांचं. लिकेज राहिले. जोर द्या. अरे दोन. झालंय. टॉप वेब झालं. नेक्स्ट चौथी नंबर ना तुम्ही. 12 जण नंबर घेणार आहे ना, फक्त 12. आता घ्या तर लवकर. किती राहिले? लवकर लवकर चला. जोरात बस. एक झालं. अजून 7 आहेत. कोणतरी उठा लवकर. 12च येणार आहे या फुग्यामध्ये. त्याच्यावर बसतात. घरी घेऊन जाणे खेळ. चला चला.
त्या गोल मध्ये उभं राहा, गोल मध्ये. हा झालं 4 फुटले. अजून 4 राहिले. चला ठीक आहे. ठीक आहे, असू दे. तरी पण आम्ही बक्षीस दोघींना देणार आहे. आता काय टाय परत करणार नाही. नाव घ्या. मला आधीच त्यांनी सांगितलं नाव घ्या. मी असं धरूनच आहे. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, चिंतामणी रावांचं नाव घ्यायला दरवर्षी असाच चान्स हवा. अरे वा वा. नाव काय तुमचं? पूजा कल्याण. पूजा कल्याणकर. वहिनी दुकानातून नाव घ्या. अरे वा. तुमचं नाव काय? अलका नाईक. अलका नाईक. तू सांग तिचं नाव. 3 नंबर आहे. जन्मदिना मातेचे पालन केले त्याने आंबेडकरांचे नाव घेतले. अरे वा वा. सुंदर. काय म्हणतात?
हो या अजून कोण आहे? या पूजा वरुणकर. पूजा वरुणकर. हा कोणता नंबर काढलाय? ओके फोडण्यात नंबर. नाव घ्या. नाव घ्या. नाव घ्या मला नाव येत नाही. साधी प्रत्येक गादीला मोराची उशी. रवींद्ररावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. क्या बात आहे. वा वा वा, भारी घेतलेलं नाव. अशा प्रकारे आरमाट मध्ये सुंदर हळदी कुंकू समारंभ साजरा झालेला आहे. आता भेटू पुढच्या एपिसोड मध्ये. कंटाळा